तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। Hello everyone. In today's lecture we see BEE Unit 2 magnetic circuit. We see the three concepts step by step. First is magnetic flux, second is magnetic flux density and third is magnetic flux. तर आपण ह्या कन्सेप्ट वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, पेपरला भरपूर वेळेस विचारले जातात त्याच्यावर प्रश्न, आणि ह्या बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला ह्या बेसिक्स कन्सेप्ट ह्या आपल्याला याचा यूज होणार आहे, त्यासाठी आपल्याला ह्या बघायच्या आहे. चला आता आपण फर्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स बघू. तर मॅग्नेटिक फ्लक्स याची डेफिनेशन काय आहे, हे डेफिनेशन काय बघा. तर डेफिनेशन अशी आहे की टोटल नंबर, तर बघा टोटल नंबर ऑफ लाईन passing through a magnetic field, passing through a magnetic field called as magnetic फ्लक्स. बरोबर. आता ही ना तुमचा काय एरिया आहे, म्हणजे ही इथं काय तुमची मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. बरोबर, इथं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. तर ही किती लाईन पास होत आहे. तर ही एक लाईन आहे, ही 2 लाईन आहे, ही 3 लाईन आहे, ह्या 4 लाईन आहे. बरोबर, या मॅग्नेटिक फील्डमधून किती लाईन पास होते, ही लाईन पास होती आहे, त्याच्यानंतर ही लाईन पास होती, ही लाईन पास होती, ही लाईन पास होती, ही लाईन पास होती. त्यानंतर आता हा फ्लॅट सरफेस आहे, हा सर्क्युलर सरफेस आहे. आता या एरियामध्ये इथून किती लाईन पास होत आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो. मग याचं युनिट काय बघा. मग याला युनिट काय दिलेलं आहे त्यांनी, तर युनिट याचं आहे आपल्याकडं वेबर. याचं युनिट काय आहे, वेबर. मग आपण WBER याला वेबर लिहितो. बरोबर. तर 1 वेबर, बरोबर, तर 1 वेबर इक्वल टू 10⁸ लाईन. बरोबर, 10⁸ लाईन्स म्हणजे लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स. बरोबर. आता हे झालं डिफाईन. आणि मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. आता जरी ना मी तुम्हाला सांगतो, आता जर कोणाला समजलं नसेल तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल असं सांगतो मी, रिअल लाईफ एक्झाम्पल. तर बघा रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे काय. आता सपोज पाऊस पडला. बरोबर, पाऊस पडला, मी लिहितो इथं. सपोज रेनफॉल झाला. सपोज काय झालं, रेनफॉल झाला. तर किती रेनफॉल झाला, म्हणजे हाऊ मेनी रेनफॉल ऑकर्स. बरोबर, रेनफॉल ऑकर्स इज नथिंग बट, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लक्स. इज नथिंग बट फ्लक्स. मग हेच आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डच्या लँग्वेजमध्ये लिहायचं ठरलं तर मॅग्नेटिक म्हणजे एखादी हा सरफेस आहे किंवा एरिया, याच्यातून किती नंबर ऑफ लाईन्स, किती मॅग्नेटिक फील्ड लाईन पास होतात, आपण त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड. बरोबर, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, तर त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि त्याचं युनिट काय, वेबर. तर त्याला 1 वेबर इक्वल टू 10⁸ लाईन. आणि रिअल लाईफ एक्झाम्पल बघितलं आपण की पाऊस पडतो, तो पाऊस एका एरियामध्ये किंवा किती पाऊस साधारणतः पडतो, त्यालाच काय म्हणतो आपण, फ्लक्स. नथिंग बट द फ्लक्स. मग आता हे झालं, आपण मॅग्नेटिक फ्लक्स बघितलं. त्यानंतर आपण बघू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय बघा. आता सपोज मी इथं घेतो, आता मीचं डेफिनेशन मी तुम्हाला अशी एकदम ह्याच्यात लिहून दाखवतो, तुम्ही फक्त समजून घ्या. तर आता सपोज हा एरिया मी घेतला, इथं एरिया इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर हा एरिया आहे. तर याच्यातून किती नंबर ऑफ लाईन पास होतात, ते म्हणजे किती नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू अँड त्याच्यानंतर ते कसं आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, अँड स्ट्रॉंग अँड वीक कॉल्ड ॲज डेन्सिटी. बरोबर. मग आता सपोज तुम्ही एक विचार करा, ही सपोज तुमची काय एरिया आहे. आता ही एरिया किती, 1 मीटर स्क्वेअरची एरिया आपण सपोज करू. त्यातून किती लाईन पास होत आहे, ठराविक किती लाईन पास होत आहे, तर याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे किती फ्लक्स पास होतोय आणि तो किती एरिया कवर करतोय, म्हणजे 1 मीटर स्क्वेअरमधून एवढा फ्लक्स पास होतोय. मग त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मग आता सपोज इथं हा सरफेस तुमचा फ्लॅट सरफेस आहे, आपण आता याला इथं फ्लॅट सरफेस कन्सिडर केला. त्यावेळेस इथून किती लाईन पास होत आहे, 1 2 3. तर हा 1 मीटर स्क्वेअरचा एरिया आहे. म्हणजे याच्यातून ज्या एरियामधून जेवढ्या लाईन पास झाल्या त्याला नथिंग बट द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मग आता याचं युनिट काय बघा. आता याचं युनिट काय, टेस्ला. याचं युनिट काय, टेस्ला. याचं युनिट काय आपल्याकडं, टेस्ला. त्याचा फॉर्म्युला त्याचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. त्याचा फॉर्म्युला त्याला आपण डिनोट कशाने करतो, बी. मग बी इक्वल टू 5/A. बरोबर. याचा फॉर्म्युला आहे हा
φ/a म्हणजे किती लाईन एरिया 1 मीटर स्क्वेअरमधून किती नंबर ऑफ लाईन पास होत आहे त्याला काय म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता जर रिअल लाईफ आपण बघितलं ना, रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, इथं रिअल लाईफ एक्झाम्पल आपण घेऊ. आता सपोज इथं काय घेतलं आपण, रेनफॉलचं एक्झाम्पल घेतलं, तर रेनफॉल एक्झाम्पल, इथं रेनफॉलचं एक्झाम्पल घेतलं. मग एक्झाम्पल घेतलं मी, आता इथं मी 4 स्पॉट कन्सिडर करतो. इथं पॉईंट ए, मी इथं घेतो पॉईंट ए, बरोबर. आता इथं घेतो मी पॉईंट बी, त्याच्यानंतर इथं पॉईंट सी आणि इथं पॉईंट डी. चारही ठिकाणी काय झालेलं आहे, रेनफॉल झालेला आहे, बरोबर. चारही ठिकाणी रेनफॉल झालेला आहे. पण सराव एका सपोज इथं एका पॉईंटला इथं भरपूर सारा रेनफॉल झालेला आहे. मग एका पॉईंटला काय झाला, रेनफॉल जास्त झाला, बरोबर, आणि इथं काय झाला, कमी झाला. मग यालाच आपण काय म्हणतो, डेन्सिटी, म्हणजेच काय, घनता, म्हणजेच काय, घनता, याला म्हणतो काय, घनता. मग याच्या युनिट काय आपल्याला, टेस्ला. मग ती एक तर स्ट्रॉंग असू शकते किंवा वीक असू शकते. मग त्यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बरं, त्यानंतर आता आपण बघू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, तर बघा, सपोज मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय बघा, एक पॉईंट आहे किंवा अ पॉईंट, इथं डेफिनेशन लिहितो, अ पॉईंट इन विच मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी किंवा द मॅग्नेटिक फील्ड इज लार्ज और किंवा स्ट्रॉंग और वीक, मी ते स्ट्रॉंग और वीक घेतो, इज स्ट्रॉंग और ॲज मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. आता मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, आता बघा सपोज इथं मी ना, आता हा इथं बघा, हा नॉर्थ आहे, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. आता इथं ज्यावेळेस यांचं आहे ना कॉन्टॅक्टमध्ये येतं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे, ज्यावेळेस हे कॉन्टॅक्टमध्ये येतं आहे ना, त्यावेळेस इथं काय होतं आहे, मॅग्नेटिक फील्ड्स काय होती, जास्त ऑकर होती, बरोबर. ऑकर झाल्यानंतर ही काय, इथं स्ट्रेंथ आहे, म्हणजे इथं ज्यावेळेस हे दोन्ही जवळ येतात त्यावेळेस काय होते, मॅग्नेटिक फील्ड वाढते. मग याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, म्हणजे त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड इथं काय, इथं स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे, इथं स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर इथं आता इथं ज्यावेळेस ते थोडे लांब जातात, आता इथं नॉर्थ पोल आणि ज्यावेळेस साऊथ मॅग्नेट आणि नॉर्थ मॅग्नेट ज्यावेळेस थोडे लांब जातात त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड काय होती, कमी होती. मग इथं काय म्हणतो आपण, लेस मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. ब्लॅक फील्ड स्ट्रेंथ कशी, लेस आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस हे दोन्ही नॉर्थ पोल आहे, ज्यावेळेस अनलाईक पोल आहे, सपोज अनलाईक पोल्सला लाईक पोल आहे, ज्यावेळेस हे दोन्ही ज्यावेळेस जवळ जातात ना त्यावेळेस इथं काय होते, मॅग्नेटिक फील्ड काय कशी असते, वीक असते, म्हणजे काय असते, कमी असते, भरपूर कमी असते. यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. म्हणजे त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ किती आहे, तो किती स्ट्रॉंग फील्ड तो जनरेट करू शकतो, किती धरू शकतो, तर त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मग त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, त्याचा फॉर्म्युला आपण लिहू, एच इज इक्वल टू ॲम्पियर, मग इथं लिहू ॲम्पियर टन्स अपॉन मीटर. मग याचा फॉर्म्युला हा आहे आणि त्याचा आपल्याला युनिट दिलेला आहे, त्याचं युनिट आहे न्यूटन्स पर वेबर, बरोबर. मग आता यालाच दुसरं नेम आपल्याकडं आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे याची पात्रता किती टक्केपर्यंत, म्हणजे किती हा याची स्ट्रेंथ धरून ठेवू शकतो, यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मग आता सपोज जर आता तुम्ही बघितलं नॉर्थ पोल आले, जर इथं मी साऊथ पोल घेतला तर यांच्या दोघांची जी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असणार आहे ती काय असणार आहे, लेस असणार आहे, बरोबर, लेस असणार आहे. आणि ज्यावेळेस मी सपोज आता इथं नॉर्थ पोल घेतला आणि इथं साऊथ पोल घेतला आणि हे जर कॉन्टॅक्टमध्ये जर जवळ असतील तर यांच्यात आहे ना मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, जास्त असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, बरोबर. मी काय म्हणतो तुमचं लक्षात आलं आहे, तर तुम्हाला या कन्सेप्ट आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. पुढं जाऊन आपल्याला ह्या डेरिवेशनमध्ये ह्या कन्सेप्ट लागणार आहे. तर ह्या कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित आहे ना प्रिपेअर करा आणि ह्या नोट्स तुम्ही रेडी करून ठेवा पेपरसाठी. याच्यात आहे ना तुम्हाला ह्या डेफिनेशन पेपरला विचारले जातात, त्याचं युनिट, त्याचं फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकलमध्ये सॉल्व करायला सगळ्या कन्सेप्ट लागणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना BEE अडचण आहे त्यांना मदत होईल आणि जे बॅकलॉग आहे त्यांना पण खूप मदत होईल. तुम्ही ह्या बेसिक गोष्ट लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.